उपस्थित सगळ्यांचं मी विवेक वसा फाउंडेशनच्या वाचन विभागाच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। गुरुवारी म्हणजे 23 एप्रिल रोजी जगामध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो। 1995 साली युनेस्कोने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला। याचं कारण असं होतं की वाचन असेल, पुस्तक असेल आणि लेखकांचे अधिकार असतील, कॉपीराइट्स असतील, याला प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी हा दिन साजरा करण्याचं ठरवलं गेलं आणि जगभर विविध प्रकारे पुस्तक दिन साजरा केला जातो। एकंदरीत असा प्रश्न पडतो की मग वाचनाचं नक्की महत्व काय आहे? तर वाचनाने आकलन वाढतं किंवा वाचनाने कुतूहल आपलं शमवलं जातं आणि आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी जसं व्यायामाची गरज आहे तसं वाचन हा आपल्या मनाचा व्यायाम आहे, असं अनेकांनी या संबंधाने वाचनाचं महत्व अधोरेखित वारंवार केलेलं आहे। परंतु असं असताना आज वाचनाबद्दलची समाजामध्ये काय स्थिती आहे? म्हणजे खरं तर वाचनाबद्दलची फार छान स्थिती असती तर जे काही अविवेकाचं वातावरण समाजामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे ते निश्चितपणाने पसरलं गेलं नसतं। म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 कोटी लोकसंख्या आहे आणि अनेक वाचनासंबंधीचे जे सर्वे आहेत त्या सर्वे मध्ये आकडेवारी आहे की 0.50% लोक वाचतात आणि ती पण पॉप्युलर पुस्तकं। म्हणजे एकंदरीत ही जर आकडेवारी 12 कोटीच्या तुलनेमध्ये 0.50% जर पाहिली तर फक्त 6 लाख लोक महाराष्ट्रामध्ये वाचतात, अशी एकंदरीत स्थिती आहे। आणि मग असं सगळं असताना विवेक वसा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का वाचन वाढीसाठी, वाचन वृद्धिंगत करण्यासाठी आपण काही करू शकतो का? मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विचार विनिमय करून मग दररोज वाचणाऱ्या लोकांचा आम्ही व्हॉट्सअपला पहिल्यांदा ग्रुप केला। त्या ग्रुपमध्ये 160 जण सहभागी झाले आणि मग दररोज जे वाचलं जातं त्या ग्रुपवरती त्याच्याबद्दलची काही साधक बाधक गोष्टी कळवल्या जातात, त्याच्याबद्दल चर्चा होते। परंतु वाचन हा काय आपण चळवळीची पार्श्वभूमी असणारे कार्यकर्ते स्वांत सुखाय प्रकार मानत नाही, कारण वाचल्यानंतर आपण काहीतरी कृती करावी, आपण या समाजामध्ये वाचन वृद्धी व्हावी याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। म्हणून मग वाचन दिन असेल किंवा पुस्तक दिन असेल या निमित्ताने काही उपक्रम घ्यावे अशी कल्पना पुढे आली। मग 15 ऑक्टोबरला देखील आम्ही काही वाचकांचा संवाद घडून आणला, त्याला देखील 125-150 लोक सहभागी झाले होते आणि मग आज आपण पुस्तक दिनाच्या निमित्तानं इथं एकत्रित झालेलो आहोत। त्यानंतर वर्षभर शाळा कॉलेजांमध्ये मुलांसाठी वाचन वाढीसाठीचे काही वाचन उपक्रम घेण्याचा देखील आमचा उपक्रम विचार आहे आणि तो देखील आम्ही वर्षभरामध्ये करू। आणि मग हे सगळं करत असताना वाचनाला समर्थन देण्यासाठी, वाचन हे काही फक्त स्वांत सुखाय नाही किंवा वाचन हे काही फक्त टाइमपास नाही, तर वाचन हे देखील प्रोडक्टिव्ह आहे याचा संदेश समाजात गेला पाहिजे आणि म्हणून वाचणाऱ्याला आपण पुरस्कार देऊ अशी कल्पना समोर आहे। खरं तर इकडे पुस्तकांना पुरस्कार मिळतात, लेखकांना पुरस्कार मिळतात, प्रकाशकांना पुरस्कार मिळतात, परंतु वाचतो त्याला पुरस्कार मिळत नाही आणि आम्ही सातत्याने म्हणतो की वाचन वृद्धी झाली पाहिजे, वाचन चळवळ पुढे गेली पाहिजे आणि हे फक्त बोलणं मग कागदावरतीच राहतं। परंतु ठोसपणानं जर आपल्याला वाचनाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर चला आपण वाचकाला पुरस्कार देऊया आणि त्या निमित्तानं एक वेगळा संवाद आपण घडून आणूयात अशी कल्पना आमच्या समोर आली। आणि मग पुरस्कार कोणाला द्यायचा तर तो सगळ्यात महत्वाचा तो तरुण वाचक असावा, त्यानंतर तो नित्यनेमाने वाचत असावा, त्याचं वाचन विविधांगी असावं आणि हे सगळं करून तो वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी नित्यनेमाने काहीतरी करत असावा। असे 4-5 निकष आमच्या वाचन अभियान विभागाने विवेक वसाच्या ठरवले आणि मग आमच्या समोर काही नावं आली आणि त्या नावामध्ये गंगाधर यांचं नाव हे याची निवड करण्यात आली आणि त्या पद्धतीनं त्यांना मी कळवलं आणि आजचा पुरस्कार आपण त्यांना या ठिकाणी देत आहोत।
मुद्दा असा आहे की हा पुरस्कार द्यायचा तर हा पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यायचा आणि हा पुरस्कार द्यायचा तर काय नावे द्यायचा, असा एक विचार आमच्या सगळ्यांच्या समोर आला. तर जे दिवंगत प्राध्यापक विलास वाहक यांचं कोरोनामध्ये निधन झालं. 1939 साली सरांचा जन्म झाला. वयाच्या 83व्या वर्षी सर गेले. परंतु सरांच्या सोबत देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना 10-12 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे एका बाजूला आंतरजातीय धर्मीय लग्नांचं काम सरांसोबत आम्ही केलं. त्यानंतर सुगावा प्रकाशनमध्ये संपादनाच्या कामामध्ये 1 वर्ष मी काम केलं. मासिकाच्या संपादकामध्ये आम्ही काम केलं. आणि अशी ही ग्रेट माणसं आहेत. खरं तर आपण अतिपरिचयातून अवज्ञ होते, परंतु आणि आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती छाट मारत बसतो. परंतु सरांचं व्यक्तिमत्व असं होतं की सर असताना देखील आम्ही त्यांच्या मोहात होतो आणि आज पण आम्ही त्यांच्या प्रेमात आहोत, कारण त्यांचं कर्तृत्व हे आजही दैदिप्यमान आहे. म्हणजे सरांनी 45 वर्ष सुगावा प्रकाशन चालवलं, मासिक चालवलं, शिक्षण संस्था चालवल्या, वंचित दुर्लभ घटकांसाठी त्यांनी हे सगळं उभं केलं. म्हणजे आंबेडकरी शाहू फुले विचारांची, बौद्ध विचारांची जवळजवळ 350हून पुस्तकं सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून विलास वाघ सरांनी काढली आणि त्यांच्या हातात हात घालून उषाताई वाघ यांनी देखील हे काम उभं केलेलं आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उषाताई देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. हा सगळा सरांचं नाव पुरस्काराला द्यावं हा प्रस्ताव ज्यावेळी ताईंकडे आम्ही घेऊन गेलो त्यावेळी ताईंनी त्याचं अत्यंत स्वागत केलं, आम्हाला पाठिंबा समर्थन दिलं आणि तुम्ही हे करा अशा आम्हाला त्यांनी सदिच्छा दिलेल्या. राहिला मुद्दा दुसरा की हा पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा, तर सगळ्यांच्या समोर नाव आलं ते पवार सरांचं. कारण आपली मातृभाषा मराठी आहे. आपला मराठी वाचक म्हणून हे थेट संबंध मराठीशी आहे आणि मराठीसाठी गेले 25-30 वर्ष मराठी अभ्यास केंद्र असेल किंवा पवार सरांच्या माध्यमामधनं महाराष्ट्रामध्ये जे काम चालू आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे एका बाजूला हिंदी सक्ती विरोधीचं आंदोलन असेल, मराठी शाळा वाचवण्याचं आंदोलन असेल आणि आता मुंबईसह महाराष्ट्राचा जो गाईपट्टा होत आहे, हिंदी हिंदुत्व आणि धर्मांधाच्या नावाखाली हा जो प्रवास चालू आहे, याच्या विरोधात जो आक्रमक पद्धतीनं जो अजेंडा आणि जे नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये करत आहे ते मराठी अभ्यास केंद्र आणि दीपक पवार सर आहे. खरं तर सर 15 वर्षापूर्वी आम्ही तुमच्या बरोबर असायला पाहिजे होतं, पण आम्हाला ती समज नव्हती. म्हणजे हा खेद म्हणा किंवा ही आमची चूक म्हणा ही या निमित्तानं बोलावीशी वाटते. कारण 15 वर्षापूर्वी आम्ही भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 आणि कलम 16 आम्ही सांगायचो की इथं नोकऱ्या करण्याची प्रत्येकाला संधी आहे. आम्ही जात धर्म आणि प्रांतावरनं कुणाचाही भेदभाव करणार नाही हे कलम आम्हीच सांगायचो. आणि आज ही कलम जर त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत असतो तर किमान महाराष्ट्रातली ही स्थिती जो गायपट्टा होण्याची जी स्थिती आहे आणि हिंदुत्व आणि धर्मांचा हा जो प्रवास आहे तो काही प्रमाणात तरी महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आला असता असं मला वाटतं. आणि मग या सगळ्यांवरती अत्यंत ठोसपणे भूमिका घेऊन काम सर करतायत आणि म्हणून सरांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटलं. मी एक वाक्य या ठिकाणी बोलेल त्याची आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, परंतु ते असं आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना डंक मारून जागृत करण्याचं काम प्रबोधनकार ठाकरेंनंतर म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनंतर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत निर्भीडपणे कोण करत असेल तर ते पवार सर आहे. म्हणजे आज सगळे तुटीतुंड लोक आणू नये, म्हणजे नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अशी एकंदरीत स्थिती आहे. आणि म्हणून सर या कार्यक्रमासाठी उचित असे वक्ते आहेत आणि पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योग्य आहेत असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. मी शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी सांगतो आणि थांबेल की हा सगळा कार्यक्रम करत असताना पवार सर आणि उषाताईंचा प्रश्न होता की तुम्ही निधी कसा उभारणार. कारण विवेक वस्ता फाउंडेशन जे आहे ते जनाधारित आहे. आम्ही कोणतंही कुठल्याही कंपनीचा CSR असेल किंवा अशा पद्धतीचं फंडिंग घेत नाही. इथं विवेक वस्ता फाउंडेशनच्या
20-25 कार्यकर्त्यांनी 100, 500, 1000, 2000, 5000 रुपये दिले आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहभागातून, लोकसहभागातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडत आहे. या सगळ्या विवेक वस्ता फाउंडेशनच्या संयोजनामध्ये 15-16 कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये जर समाधान सर सोडले आणि सुधीर राऊत सर जर सोडले तर सगळेच्या सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. मला वाटतं की मी अधिक बोललो, मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.